नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 9 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. तर सुरुवात आपण करणार आहोत अतिशय अशा चांगल्या सुंदर विचाराने. तर स्वप्न ही मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. आणि अशा स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला माझा सल्यूट. आणि या समोर आलेल्या ज्या काही संधी आहेत त्याचं सोनं आपण सर्वजण करण्यासाठी प्रयत्न हे करतच असाल, यामध्ये आपल्याला तिळमात्रही शंका नाही. आणि या प्रयत्नांमध्ये जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर फायदा मिळत असेल तर ती आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल मित्रांनो. कारण याच प्रयत्नातून आम्हालासुद्धा एक आनंद भेटणार आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा मित्रांनो, आणि यावर्षी ज्या काही परीक्षा होणार आहेत त्यामधून तुम्हाला यश मिळो ही ईश्वरचरणी आपली अपेक्षा ठेवू. चला मग त्याच ऊर्जेसह आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेलं आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ब्रॉन्झ मेडल. तर भारतीय हॉकी संघानं नुकतंच ब्रॉन्झ मेडल आपल्या देशाला जिंकून दिलेलं आहे. त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती आपण बघणार आहोत. भारतीय हॉकी संघाचा हा सलग दुसरा ब्रॉन्झ मेडल आहे मित्रांनो. या अगोदरसुद्धा टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारतीय हॉकी संघाने भारतासाठी ब्रॉन्झ पदक जिंकलेलं होतं. आणि आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा दुसरं ब्रॉन्झ मेडल हे भारतासाठी जिंकून दिलेलं आहे. आणि या पॅरिस ऑलिम्पिकची विशेषता काय आहे? कारण PR सर्जेश जो काही हॉकीपटू आहे आपल्या देशाचा, भारताचा, त्याने या सामन्यानंतर रिटायरमेंटची घोषणाही केलेली आहे. त्याने रिटायरमेंट घेतलेलं आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या अगोदर दोनदा भारतीय हॉकी संघाने भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. एकदा बर्लिन ऑलिम्पिक्स 1936मध्ये गोल्ड मेडल भारताला जिंकून दिलेलं आहे. त्यावेळेस मित्रांनो भारत हा पारतंत्र्यामध्ये होता, ब्रिटिशांचं रूल होतं भारतावर, त्यावेळेसची ती गोष्ट आहे. आणि त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1980च्या ऑलिम्पिक्समध्ये भारतीय हॉकी संघाने भारताला परत एकदा गोल्ड मेडल हे जिंकून दिलेलं आहे. तर हे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे की पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणत्या भारतीय पैलवानाला अंतिम सामन्यासाठी अयोग्य घोषित करण्यात आलं? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, विनेश फोगाट. हे जे काही विनेश फोगाट आहे मित्रांनो, हिला अंतिम सामन्यासाठी अयोग्य घोषित करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. तर ही विनेश फोगाट जी आहे भारतीय महिला पैलवान आहे आणि ती भारताकडून 50 किलो वजनी गटात खेळत होती. आणि त्याचं वजन हे 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम फक्त जास्त भरल्याने मित्रांनो तिला फायनल हे खेळू दिलं गेलेलं नाही, डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. आणि ही अतिशय दुःखद अशी बातमी आहे भारतासाठी, कारण ही अतिशय कॅलिबर असणारी मित्रांनो विनेश फोगाट ही महिला पैलवान होती. जर हिने सामना फायनल खेळला असता तर नक्कीच आपल्या देशाला एक गोल्ड मेडल आलेलं असतं मित्रांनो. यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं गोल्ड मेडल हिनं जिंकून दिलं असतं, पण असं दुर्दैवानं झालेलं नाही. त्यांच्याविषयी आपण बघणार आहोत की यांना पुरस्कार कोणकोणते देण्यात आलेले आहेत. तर या अगोदर अर्जुन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जो की खेळामधला सर्वोच्च खेळ पुरस्कार मानला जातो, ते पण त्यांना देण्यात आलेला आहे 2020 या वर्षी. आणि पद्मश्री सन्मान 2022ला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यांच्याविषयी, विनेश फोगाट यांच्याविषयी, की आशियाई खेळांमध्ये 2018 साली भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणारी ही पहिली भारतीय महिला पैलवान होती. या सर्व गोष्टी आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की बांगलादेशात अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मोहम्मद युनूस. हे या बांगलादेशामधील आता नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. हे जे काही मोहम्मद युनूस आहेत ते बांगलादेशातील बँकर आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, उद्योजक आहेत आणि एक सामाजिक नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
आणि गरिबी निर्मूलनासाठी त्यांनी बांगलादेशामध्ये जे काही कार्य केलं त्यासाठी 2006 साली नोबेल पुरस्कार, जो की शांततेचा नोबेल आहे, त्यांना तो देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आपल्यासाठी इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे म्हणून विचारलं जाऊ शकतं आपल्याला परीक्षांमध्ये, तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. पूर्वीच्या पंतप्रधान कोण होत्या बांगलादेशच्या? तर शेख हसीना. त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या भारतामध्ये सध्या राहायला आलेले आहेत. त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या हिंसाचार आहेत सुरू मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच पार्श्वभूमीवर अगोदरच्या पंतप्रधानांनी राजीनामा देऊन आपला देश सोडलेला आहे. तर ह्या जे काही घडामोडी आहेत त्या आपल्या शेजारील देशामध्ये सुरू आहेत, म्हणून आपल्याला त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे मित्रांनो. त्या दृष्टीनं ही माहिती पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की भारत सरकारने कोणत्या राज्याला जीवनदान पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? तो ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, आंध्र प्रदेश. या राज्याला केंद्र सरकारने जीवनदान पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. हे जे काही अंगदान आणि जागरूकता अभियान आहे त्यामध्ये आंध्र प्रदेश या राज्याने चांगल्या प्रकारे योगदान दिलं म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि एक आपल्याला दिनविशेष लक्षात ठेवायचा आहे. 3 ऑगस्ट देशामध्ये राष्ट्रीय अंगदान दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑर्गन डोनेशन डे असं त्याला म्हटलं जातं. आंध्र प्रदेशचा विषय निघाला तर आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे? अमरावती आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे आहेत आणि राज्यपाल एस अब्दुल नझीर हे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान उदार शक्ती सैन्य अभ्यास झालेला आहे? आणि हे नुकतंच सैन्य अभ्यास झालेला आहे मित्रांनो, तर ते आपल्याला माहीत पाहिजे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मलेशिया. भारत आणि मलेशिया या 2 देशांच्या दरम्यान नुकतंच उदार शक्ती नावाचं सैन्य अभ्यास झालेला आहे आणि हे एक वायुसेना अभ्यास होता मित्रांनो. आणि हा अभ्यास कुठे पार पडला? तर मलेशिया या देशामध्ये. मलेशियाची राजधानी काय आहे? तर क्वालालंपूर ही आहे. चलन मलेशियन रिंगिट आणि पंतप्रधान मलेशियाचे अनवर इब्राहिम हे आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. त्या अगोदर जे काही इतर सैन्य अभ्यास झालेले आहेत तर ते सैन्य अभ्याससुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. तर पहिला सैन्य अभ्यास असेल डेझर्ट सायक्लॉन, जो की भारत आणि UAE या देशांच्या दरम्यान झाला. सहयोग काईजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि जपान या 2 देशांच्या दरम्यान झाला. सायक्लॉन सैन्य अभ्यास भारत आणि इजिप्त या 2 देशांच्या दरम्यान. खंजीर भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांच्या दरम्यान. वायुशक्ती सैन्य अभ्यास भारतीय वायुसेनेचं होतं मित्रांनो आणि ते कुठं झालं तर पोखरण राजस्थान या ठिकाणी. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशांच्या दरम्यान झालं. तर ते आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे. दोस्ती हे विचारलं जाऊ शकतं कारण 3 देशांचा यामध्ये समावेश होता. समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. धर्मागार्जियन भारत आणि जपान या 2 देशांच्या दरम्यान. सैन्य अभ्यास तर्कश हा भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान झालेला आहे. शक्ती भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान. आणि तरंग शक्ती सैन्य अभ्यास भारतीय वायुसेनेचंच झालेला आहे मित्रांनो आणि नुकतंच झालेला आहे. आणि हा 2 राज्यांमध्ये भारताच्या झालेला आहे. एक तामिळनाडू आणि राजस्थान. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ते एक्झामच्या दृष्टीने खरंच इम्पॉर्टंट वाटते का ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या राज्यात सर्व पिकांना MSP मध्ये समाविष्ट करण्याची राज्य सरकारने घोषणा केली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हरियाणा. या राज्याने जे काही सर्व पिकं आहेत त्या राज्यातील पिकांना MSP मध्ये समाविष्ट करायची घोषणा केलेली आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. MSPचं लॉंग फॉर्म काय आहे? मिनिमम सपोर्ट प्राईस. आता हे जे काही MSP असतं मित्रांनो त्याचं हे ठरवतं कोण? तर एक कमिशन असतं CACP, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस. तर MSP विषयी जर विचारलं आपल्याला तर MS स्वामीनाथन हा आयोग त्या MSPशी रिलेटेड आलेला आहे आणि याने शिफारस काय केली होती? तर शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांचं खर्च होतं त्या खर्चाच्या 1.5 ही किंमत देण्यात यावी अशी शिफारस देण्यात आली होती केंद्र सरकारला, पण ते काय अजून त्यांनी स्वीकारलेले नाही. तर ही MSP काय असते मित्रांनो? तर एक मिनिमम सपोर्ट प्राईस असतं. जे काही पिकं आहेत मग ते पिकांच्या दरवर्षीच्या जे काही किमती असतात त्यामध्ये बदल होत असतात मित्रांनो, कधी कमी कधी जास्त. तर एक फिक्स अशी
मिनिमम अशी प्राईस सरकारने फिक्स केलेली असते, त्याच्या खाली पिकांचीही खरेदी केली जात नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठं ना कुठं फायदा होत असतो त्या गोष्टीचा. म्हणून ह्या MSPचा देशभरामध्ये लागू करण्यात यावी अशी सर्व देशभरातून शेतकऱ्यांची मागणी मित्रांनो नेहमीच होत असते. या अगोदर आपण मागच्या वर्षी तसं आंदोलनसुद्धा शेतकऱ्यांचं पाहिलेलं आहे. पंजाब आणि हरियाणाचे देशभरातले त्या ठिकाणी शेतकरी आलेले होते. याच MSPच्या मुद्द्यावरून ते आंदोलन झालेलं होतं. आता हरियाणा राज्याने त्याला मान्यता दिलेली आहे. तर त्या दृष्टीने हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हरियाणा राज्याची राजधानी काय आहे? चंदीगड ही आहे. मुख्यमंत्री नायब सैनी हे आहेत. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या हेतूने कोणत्या बँकेने किसान सन्मान प्रोग्राम सुरू केले आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जम्मू आणि काश्मीर ही जी काही बँक आहे तिने हे प्रोग्राम सुरू केलेला आहे. याचा फायदा काय होणार आहे शेतकऱ्यांना? तर शेतकऱ्यांना याद्वारे कर्ज दिले जाणार आहे आणि कर्जावर 3% सवलतही दिले जाणार आहे. तसेच इतर पण फायदे शेतकऱ्यांना याद्वारे मिळणार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कोणत्या देशाने हिमबिबट्याला त्यांच्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून घोषित केलेलं आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, किर्गिस्तान या देशाने हिमबिबट्याला त्यांच्या देशाचा राष्ट्रीय प्रतीक म्हणून घोषित केलेलं आहे. तर हे जे काही हिमबिबट्या आहे मित्रांनो, त्याचं शास्त्रीय नाव कदाचित आपल्याला जर विचारलं तर ते माहीत पाहिजे. पॅन्थेरा ॲन्सिया असं त्याचं शास्त्रीय नाव आहे किंवा सायंटिफिक नाव आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? किंवा आता नुकतंच ते जाहीर झाले, अजून ते द्यायचं बाकी आहे मित्रांनो. तर त्या दृष्टीने हा प्रश्न आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहे. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, जसं आपण शेवटी होमवर्क क्वेश्चन देऊन जातो, तर तो होमवर्क क्वेश्चन आपण काल जसं सांगितलं होतं की आता आपण देणार नाही. कारण बरेचसे विद्यार्थी मित्रांनो असे आहेत विद्यार्थी मित्र की ते उत्तर देत नाहीत. आपण होमवर्क क्वेश्चन तुमच्यासाठीच बनवलेले आहेत मित्रांनो आणि याचा फायदा तुम्हालाच परीक्षेमध्ये होणार आहे. म्हणून तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे मित्रांनो. मला सुद्धा योग्य वाटत नाही, मीच काल सांगितलं की आता उद्यापासून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये होमवर्क क्वेश्चन घेणार नाही. पण मित्रांनो यामध्ये तुमचंच नुकसान होणार आहे. म्हणून ती गोष्ट मला योग्य वाटत नाही. म्हणून आपण बरं न वाटल्यामुळे ते परत एकदा सुरू केलेलं आहे. म्हणून कमीत कमी सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. कारण हे प्रश्न मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच आपण हे डिझाईन केलेले आहेत प्रश्न. तुम्हाला याचा नक्कीच परीक्षांमध्ये फायदा होणार आहे. ते परीक्षेला गेल्यानंतर मित्रांनो याचा फायदा तुम्हाला कळणार आहे किती महत्त्वाचे आहेत हे होमवर्क क्वेश्चन. त्यामुळे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तर तोपर्यंत थांबणार आहोत आपण. हा प्रश्न काय आहे होमवर्क क्वेश्चन आजचा? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हालाच याचा फायदा होईल. त्यानंतर पुढच्या जे काही व्हिडिओ होणार आहे उद्याचा त्याच्यामध्ये आपण डिस्कशन तर घेणारच आहोत. तर तोपर्यंत थांबणार आहोत. धन्यवाद. आणि जर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करून घ्या. कारण त्यावर आपण वेगवेगळ्या लेक्चरच्या मोफत नोट्स या प्रोव्हाइड करत असतो. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर थांबूया. धन्यवाद.